नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि मजेतच राहायला पाहिजे. कारण आपला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण बरेच वर्ष स्वतःसाठीच एक प्रश्न विचारला होता, की आपण बरेच वर्ष आपण राईडचा प्लॅन करतोय, तेही आपल्या फेव्हरेट डेस्टिनेशनसाठी. आणि फेव्हरेट डेस्टिनेशन प्रत्येक रायडरची कोणती असते? तुम्हीच सांगा ना मित्रांनो. तुम्ही जर रायडर्स बघितले असाल किंवा तुम्ही रायडर असाल, तर तुम्हालाही माहीत असेल, की सर्वात म्हणजे रायडरला सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? त्याला राईड करणं महत्त्वाचं असतं, आपली बाईक महत्त्वाची असते. बाईक घेऊन फिरायला आवडतं, रस्ते एक्सप्लोर करायला आवडतं आणि तुम्ही माझ्या बऱ्याचशा राईड्स बघितल्याही असाल. त्यातून सगळ्यात महत्त्वाची म्हणजे म्हणजे ओळखा मित्रांनो, ओळखा. थंबनेलवरनं तर तुम्हाला कळालंच असेल मी कुठे चाललो आहे. तर मी माझ्या माझ्या फेवरेट डेस्टिनेशनकडे, कारण या डेस्टिनेशनसाठी मी बराच वर्ष वाट बघितली. गेली 2 वर्ष तर माझ्यासोबत काही घडलं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहे. गेल्या वर्षीसुद्धा काय झालं, आपण मस्त आपल्या टायगरला मॉडिफाय केलेलं, आपल्या बादशाहला मॉडिफाय केलं आणि आपण लदाखला जाणार होतो. पण आपल्यासोबत तो इन्सिडेंट झाला आणि आपण 8 महिने घरातच राहिलो. चला असू देत. आपल्यासाठी काहीतरी देवाने वाढून ठेवलं होतं, ते आपल्याला एक्सेप्ट करावं लागलं. सोडून द्या. पण पुढचे दिवस जे आहेत ते आपले एकदम म्हणजे एकदम सुंदरच असणार आहेत आणि आपण सुंदररित्या सगळं आपण एन्जॉय करणार आहोत. तर मित्रांनो, आपण लदाखचं प्लॅन जे करतो आहे एकदम सुपर पद्धतीने करतो आहे. 18 ते 20 दिवसाची आपली इतकी मोठी जर्नी होणार आहे आणि मुंबईपासून लदाख आणि लदाखपासून मुंबई हा संपूर्ण जो प्रवास आहे आपण आपल्या बादशाहवरनं म्हणजेच आपल्या टायगरवरनं आपण करणार आहोत. तर ही संपूर्ण सीरीज तुम्ही एन्जॉय करा. कारण ह्या सीरीजमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळणार आहेत. कारण मी मुंबईपासून निघालो तर श्रीनगरपर्यंत कोणता रूट घेणार आहे, कोणत्या रूटने मी जाणार आहे, मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे. माझं बजेट काय असणार आहे, तिकडे परमिट आपल्याला कोणतं लागतं. परत दुसरी गोष्ट, आपण श्रीनगरपासून पँगॉंगपर्यंत, उमलिंगलापर्यंत आणि मनालीपर्यंत, कारण एक आपलं असं सर्किट जे होणार आहे हे एकदम सुंदर होणार आहे. त्याच्यामुळे एक पूर्ण प्लॅनिंगप्रमाणे मी संपूर्ण प्रिपरेशन केलेलं आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहेत, कारण तिकडे वेदर कसं असं हे कोणीच सांगू शकत नाही. कारण जून जुलैचा जो महिना असतो त्यावेळेलासुद्धा पाऊस पडतो, वॉटर क्रॉसिंग्स असतात, स्नो असतो, काही होऊ शकतं. आणि तिकडे आता मी जस्ट इन्क्वायरी केली तर तिकडे आता प्रचंड ऊन आहे. कुठे कुठे तर 28 डिग्रीचं टेम्परेचर आहे, तर कुठे हाय पासेसवरती 5 डिग्रीचं पण टेम्परेचर आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला रेन लायनरची पण गरज लागणार आहे. पाऊस पडला तर, जर बर्फ पडला तर आपल्याला तिकडे विंटर लायनरची सुद्धा गरज लागणार आहे. त्याच्यामुळे आपण 2 लेयर्स कॅरी केलेले आहेत आणि आपलं बेस लायनर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अनुभव घ्या आणि मी जे प्रिपरेशन केलं आहे ना, हे तुमच्या पुढे जाऊन तुम्ही जर लडाख प्लॅन करत असाल तर तुमच्याही ह्या सगळ्या गोष्टी कामाला येतील. त्याच्यामुळे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि हा आनंद घ्या. आणि मित्रांनो, ही जी पुढे माझी सीरीज येणार आहे, ह्या संपूर्ण सीरीजला चांगला प्रतिसाद द्या. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन किंवा एक लाईक किंवा जी कमेंट कराल, ही माझ्यासाठी भरपूर महत्त्वाची असणार आहे. कारण तुमच्या लाईकने आणि कमेंटने खरंच एक उत्स्फूर्तता मिळेल आणि मी अजून बऱ्याच गोष्टी करणार आहे. कारण मला कच्छ करायचं आहे, धोलावीरा करायचं आहे, बऱ्याच गोष्टी, कन्याकुमारी करायचं आहे पुन्हा एकदा. आपण तर लास्ट टाईम पण केलेलं, पण पुन्हा एकदा करायचं म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. पण त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट लागेल. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेअरला तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा. मित्रांनो, हे बघा, हे आपण जे सगळं प्रिपरेशन केलेलं आहे हे असं मी सगळं मांडून ठेवलेलं आहे आणि ह्या मांडून ठेवलेल्या गोष्टींमध्ये सगळ्यात पहिलं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, DJIचं आपलं ब्लूटूथ माईक आहे, जो आता मी सध्या वापरत आहे. ॲक्च्युली ह्याच्यावरती पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत, ती पण डिटेलमध्ये व्हिडिओ असणार आहे. आणि नंतर येऊया आपण हेल्मेटवरती. आपलं हेल्मेट बघा, LS2चं हेल्मेट आहे. हे तुम्ही अगोदरच्या राईडमध्ये पण बघितलेलं आहे. ह्याच्यामध्ये ब्लू आर्मरचं चीन माउंट जे आहे ना, हे एक्स्ट्रा कॅरी करणं गरजेचं आहे. एक तर आपण लावलेलं आहे आणि हे एक्स्ट्रा मी सोबत घेतलेलं आहे. C30 पण कॅरी केलेलं आहे सोबत मित्रांनो. आणि ह्याच्यासोबत हे बघा, मी बलकलावा तर एक घेतलेला आहे, बंडाना मी जवळजवळ 2 कॅरी केलेले आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, हे जर तिकडे थंडी असेल त्यावेळेला आपल्याला हे कॅरी करण्यासाठी, घालण्यासाठी.
जीन्स टी शर्ट घेतलेली आहे, कारण जास्त मी कपडे कॅरी नाही करत आहे. कारण काय होतं, कारण आपला अख्खा दिवस जो असतो हा पूर्ण राईड करण्यामध्ये निघून जातो. आपल्याला बेस लायनर कामाला येतात. सगळ्यात पहिलं आपण येऊया बेस लायनरवरती. 2 जोडी मी बेस लायनर घेतलेले आहेत आणि हे बघा, हे आपण एक जो आहे हा एक बेस लायनर प्लस आपण विंटरसाठी आणखीन एक लायनर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हा सेकंड लेयर. म्हणजे काय होणार ना, जर समजा कधी आपल्याला टेम्परेचर 5 डिग्री जरी आलं तरी आपण 2 लायनरमध्ये आपण कम्फर्टेबल राहू शकतो. आपल्याला तिकडे थंडी नाही वाजणार. आपण ग्लोव्ज जे आहेत हे 2 ग्लोव्ज घेतलेले आहेत. एक जर समजा पाऊस आला तर पावसामध्ये घालण्यासाठी आणि हे एक नॉर्मल आपलं राईड करताना म्हणजे ऊन वगैरे असेल त्यावेळेला आपण हे वाला वापरणार आहोत. तसंच आपण नॅपकिन्स घेतलेले आहेत 2. सॉक्स घेतलेले आहेत. सॉक्स मी जवळजवळ 3-4 अजून पेअर घेणार आहे. कारण का माहीत आहे, कारण तिकडे सपोज वॉटर क्रॉसिंग असेल आणि वॉटर क्रॉसिंगसाठी हे बघा मी जे तुम्हाला सांगितलं ना ते हे आहे. हे जे आपल्या शूजचं आपले ओरेझोचे जे वॉटरप्रूफवाले शूज आहेत हे आपण कॅरी करतो आहे आणि त्याच्यासोबत हे लायनर म्हणजे इन केस पाणी नको जायला, जर जास्त वॉटर क्रॉसिंग असेल त्याच वेळेला हे आपण वापरणार आहोत. हे आपले आले गॅजेट्स. असं पुढे गॅजेट्सकडे ये. मग हे बघा, हे आपले गॅजेट्स सगळ्यात महत्त्वपूर्ण. हा आपला ॲक्शन 5. याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत. पण मी विचार काय करतो, एक लडाख सिरीज पूर्ण करूया आणि त्याच्यानंतर ह्याची व्हिडिओ बनवूया. कारण आपण हे रिसेंटलीच घेतलेलं आहे. 2 दिवसापूर्वी ह्याला बाय केलेलं होतं आपण. तर ह्याचे फीचर्स पण पहिले आपण समजून घेऊया आणि नंतर ह्याचा रिव्ह्यू तुम्हाला देऊया. आणि ह्याच्यावरती तेव्हा आपण लडाखची सिरीज संपेल ना त्यावेळेला आपण ह्याच्यावरती सिरीज बनवूया. आणि रेग्युलर तर तुम्हाला माहीतच आहे हा माझा GoPro 9. पण GoPro 9पेक्षा ह्याची क्लिअरिटी आपल्याला चांगली मिळणार आहे आणि तुम्हीसुद्धा अनुभवाल. आणि हा आपला 360चे पण आपण बरेचसे शॉर्ट्स आपण इन्स्टासाठी पण घेणार आहोत. आणि जर तुम्ही माझ्या इन्स्टावर आयडीला जर फॉलो करत नसाल तर इन्स्टा आयडीला पण फॉलो करा. मी इन्स्टा आयडी पण खाली देतो आहे, कारण 360चे बरेचसे शॉर्ट्स आपले इन्स्टा आयडीमध्ये येणार आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपलं हे चार्जिंग केस. म्हणजे इन केस आपल्याला मोबाईल चार्ज करायचं असेल, कोणतं डिव्हाइस चार्ज करायचं असेल तर आता काय सगळं कॉमन झालेलं आहे. सी टाईप सगळीकडे लागतो आहे. त्याच्यामुळे आपण हा आपला चार्जिंग केस घेतलेला आहे. आणि आपण आता येऊया क्लीन चेन ल्यूवरती. आता सध्या मी मोटूलचे एमर्जन्सीमध्ये मागवले, कारण आपण दुसरे यूज करतो ते तर तुम्ही बघितलेले आहात. तर मोटूलचे आपण क्लीन चेन ल्यूब आपण कॅरी करतो आहे. आणि बघा हे सील पॅक आहे. हे बघा, हे सील्ड आहे. मी ॲमेझॉनवरनं मागवलेलं आहे. ह्याची मी सध्या तुम्हाला डिटेल आता काहीच नाही देणार आहे. फक्त मी पंचर किट जे आहे आपलं, हे पंचर किट मी कोणतं कॅरी करतो आहे हे त्याच्याबद्दल मी तुम्हाला फक्त दाखवतो आहे. कधी सपोज आपल्याला यूज करता आलं तिकडे, कधी आपलं इन केस टायरने काय प्रॉब्लेम झाला, टायर पंक्चर झाला, काय झालं, तर हे त्यावेळेला आपण हे यूज करणार आहोत. पण मी डिटेल तुम्हाला तेव्हा देणार. किंवा जर हे यूज झालंच नाही तर आपण ज्यावेळेला रिटर्न येऊ त्यावेळेला आपण ह्याची एक व्हिडिओ बनवू. कारण हे इतकं सुपर प्रोडक्ट आहे, तुम्ही कुठेही अडकणार नाही. आणि त्याच्यासाठी हे आपलं इन्फ्युलेटर. हे बघा, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टीचा मी अभ्यास केलेला आहे आणि दोन्ही गोष्टींची काळजी घेऊनच ह्या 2 प्रोडक्टना मी घेऊन चाललो आहे माझ्याबरोबर. हे तर तुम्ही बघितलंच आहात. हे ब्रश आणि आपलं सगळं जे लागणार आहे, ही कॅन्डिड पावडर प्लस कोकोनट ऑइल जे आहे ते कॅरी करतो आहे. ब्रश आहे, शेविंग क्रीम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघा, कारण ह्याच्यामध्ये काय आहे ना, 1, 2, 3 आणि टोटल 6 आपले पोर्ट्स लागत आहेत. आणि माझ्याकडे ऑलरेडी चार्जिंग केबल्स एक्स्ट्रा आहेत. म्हणजे कोणतेही आपल्याला डिव्हाइस जर एका वेळेला, कारण तिकडे प्रॉब्लेम असा आहे ना की तिथे काय असतं की एकच पॉईंट मिळणार आहे आपल्याला किंवा 2 पॉईंट असू शकतात. बऱ्याच ठिकाणी होमस्टेज आहेत, आपल्याला होमस्टेजमध्ये राहावं लागेल. तिकडे टायमिंग पण जो आहे, मी इन्क्वायरी केली, मला असं सांगितलेलं गेलं आहे की तिकडेच रात्रीचीच लाईट येते. आता हे खरं की कुठं आपल्याला तिकडे गेल्याशिवाय कळणार नाही. त्याच्यामुळे आपण सगळं प्रॉपर प्रिपरेशन केलेलं आहे. आपण मोबाईलचे चार्जर्ससुद्धा घेतलेले आहेत, एक्स्ट्रा कॉर्ड्स घेतलेले आहेत. आणि अजून म्हणजे आपण आता त्या साईडला येऊया. मित्रांनो, हळूहळू मी एकेका प्रोडक्टवर येतो. हा आपला गॉगल. हा तर तुम्ही माझा गॉगल्स बघितलाच असेल, कारण वाराणसीला आपण राईडला आपण वापरलेला होता. आणि दुसरी गोष्ट टँक बॅग, कारण
ही अशी गोष्ट आहे की आपला पर्स झालं किंवा जे छोटे छोटे गॅजेट्स आहेत आपले ते आपण ह्याच्यात ठेवू शकतो. आणि त्याच्यामुळे काय होईल ना, इमर्जन्सीमध्ये आपल्याला काय जर लागलं तर हे आपण वापरू शकतो. त्याच्यामुळे आपण टँक बॅग सगळ्यात इम्पॉर्टंट आपण घेत आहोत. दुसरी गोष्ट आपली ड्रोन आणि आपला DJIचा Air 2S तुम्हाला तर माहीतच आहे. ड्रोन शॉट्स तुम्ही माझे एन्जॉय केलेले आहात. आणि रेन लायनर, हे बघा, रेन लायनर आणि हे मी सोबतच ठेवतो आहे, कारण कसं आहे ना, पाऊस आला तर आपल्याला इमिजिएटली हे वेअर करायला. एक कॅमेरा पण सुद्धा मी घेतो आहे, म्हणजे समजा आपल्याकडे आयफोन तर आहेच, आयफोनने तर आपण शूट करणारच आहोत. GoPro 9 पण आहे, 360 आहे, पण तरीसुद्धा मी हा एक्स्ट्रा एक आपला निकॉनचा Z50 एक सोबत कॅरी घेतो आहे. आता आपण येऊया सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टींवरती, म्हणजे ते आपले आहेत रायडिंग गिअर्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायडिंग गिअर्स किती महत्त्वाचे असतात हे तुम्हाला माहीतच आहे. कारण काय होतं, कधी कोणत्या पोर्शनमध्ये काय होईल याची काही गॅरंटी नसते. त्याच्यामुळे हे तर तुम्ही माझं रायडिंग गिअर्स जॅकेट आणि पॅन्ट दोन्ही पण बघितलेलं आहे. आपण लेवल 2चंच वापरतो, आपण दुसरं कोणत्याही पद्धतीचं वापरत नाही. आणि कदाचित आपली ह्या रायडिंग गिअर्सवरती ही शेवटची राईड असू शकते. नंतरच्या सीझनला आपण, नंतरच्या सिरीजमध्ये आपण आणखी नवीन रायडिंग गिअर्स आपण घेणार आहोत. कारण आता सध्या तरी आपण टार्मेकचा वापरतो आहे आणि ह्याच्यामध्ये स्कालाचं वापरतो आहे. आपण हे सोलसचं वापरतो आहे. काय असतं की लडाख प्लॅन करताना प्रॉपर आपल्याला मेंटली प्रिपेअर व्हावं लागतं. त्यात मी सोलो आहे, श्रीनगरला मला ग्रुप मिळणार आहे, मी ज्या एजन्सीबरोबर जाणार आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन असणार आहेत. कारण काय होतं, श्रीनगर टू लेह, पँगॉंग आणि तिथून नंतर मनाली, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करण्यासाठी आपण एका एजन्सीला सोबत ठेवलेलं आहे. आपण त्यांना पे पण केलेलं आहे. तर मी तो पण अनुभव तुम्हाला मी शेअर करणार आहे. मला कारण बजेट मला कंट्रोल करायचं होतं. एक तर आपल्या टायगरसोबत आपण जाणार आहोत. टायगरचं मेंटेनन्स, टायगरचा पेट्रोलचा कन्व्हेन्स, आपलं परत इथून श्रीनगरपर्यंत जाण्याचं हॉटेल स्टे, फूड, ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला मॅनेज करून आपल्याला जायचं आहे. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टींचा विचार केलेला आहे. फक्त इथून श्रीनगरपर्यंत जाणं म्हणजे खाऊ नाही घ्या, 2000 किलोमीटर आपल्याला प्रवास होणार आहे हा. आणि हा 2000 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी आपण सोलो जाणार आहोत. आणि अमृतसरपर्यंत तरी चला आपण पोहोचू शकतो, पण अमृतसरपासून जम्मूपासून श्रीनगर हा जो प्रवास आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तिकडे लँडस्लाईड झालेले आहेत. श्रीनगरमध्ये तर एक रस्ता वाहून गेलेला होता. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या गोष्टी प्रॉपर करणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टींसाठी ना आपण प्रिपरेशन आपलं केलेलं आहे. टायगरची सर्व्हिस प्रॉपर झालेली आहे, टायर्सची अलाइनमेंट सगळी आपण बॅलन्सिंगवर सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला भाषाला तर आपल्या काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि भाषा आपल्याला काय प्रॉब्लेम देणार नाही. कारण काय असतं ना बघा मित्रांनो, तुम्ही रायडर आहात, तुम्हाला बाईक लवर आहात, तुम्ही जर एक बाईक चालवत असाल तर त्या बाईकची जितकी तुम्ही काळजी घ्याल ना, ती बाईक तुमची काळजी घेणार आहे 100%. कारण आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण इग्नोर करतो, पण इग्नोर न केलेल्या बऱ्या असतात. कारण ज्या बाईकवरती आपण बसतो, ज्या बाईकची आपण आपण केअर करतो, ती बाईक आपल्याला 100% आपल्याला साथ देते. हा माझा अनुभव आहे. तुमचा जर अनुभव असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आवडल्या असेल तर प्लीज कमेंट करा. आणि कमेंट करून तुम्ही माझ्याशी बोलू शकता, संवाद साधू शकता. मी तुमच्या कमेंटला नक्कीच उत्तर देईन. कारण काय असतं ना, जितकं तुमच्याबरोबर माझं बॉन्डिंग बनेल, जितकं तुमच्याबरोबर माझं कनेक्शन बनेल, त्या गोष्टी सगळ्या आपल्या एकदम परफेक्टली होतील. आणि तुमच्या कमेंटवरती मला प्रेरणा मिळेल, मी अजून चांगल्या व्हिडिओ बनवू शकेन. तर मित्रांनो, एक माझा स्लोगन आहे, हा तुमचा पण स्लोगन बनू शकतो तुम्ही जर मला कनेक्ट झालात तर. राइड हो तो अपनी बाईक हो और बाईक हो तो अपनी राइड हो. हे स्लोगन नेहमी लक्षात ठेवा. आपल्या प्रत्येक राईडमध्ये आपल्या तोंडून निघणारच आहे. चला मित्रांनो, मी आता जास्त तुम्हाला काय बोलत नाही, कारण आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण घेऊन जाणार आहोत. कारण आपल्या पॅनियर्स आणि टॉप बॉक्समध्ये जितक्या गोष्टी आपल्या बसणार आहेत, कारण काय होतं दोन्ही पॅनियर्समध्ये वजन आपल्याला इक्वल करायचं आहे. टॉप बॉक्समध्ये
आपल्याला वजन कमी ठेवायचं आहे त्या पद्धतीने आपण सगळं मॅनेज केलेलं आहे आणि या सगळ्या वस्तू आपण घेऊन जाणार आहेत। तर मित्रांनो, आपण भेटूया तुम्हाला, आपण सरळ राईड स्टार्ट करू त्या दिवशी आणि 2 दिवसातच आपली राईड स्टार्ट होणार आहे। तर मित्रांनो, ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, प्रिपरेशन तुम्हाला हे जर बघून माझं जर आवडलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून तर नक्की सांगा तुम्हाला ही व्हिडिओ कशी आवडली।